नमस्कार यूट्यूब व्ह्यूअर्स, तुम्हा सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक असा छान पौष्टिक असा चविष्ट असा आणि भरपूर फायबर असलेला एक नाश्त्याचा प्रकार मी दाखवत आहे. तर चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे. सालवाली डाळ आहे ही. ती स्वच्छ धुवून मी 4 ते 5 तास भिजत घातली होती आणि ती आता छान फुलून आलेली आहे. आता मी पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि छान अशी ती रवाळ अशी वाटून घेणार आहे. वाटतेवेळी मी त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे आणि थोडासा पाण्याचा वापर करून मी मिश्रण वाटून घेणार आहे. पाणी जास्त घालू नका, नाही तर मिश्रण पातळ झाले तर आपला नाश्त्याचा प्रकार बिघडू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण परफेक्ट झालेलं आहे. हे आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालून याच्यामध्ये घालून घेते आणि हे मिश्रण आपण 3-4 मिनटं छान फेटून घेऊया. म्हणजे आपण जो नाश्ता करणार आहोत किंवा तुम्ही त्याला मुगलेट म्हणू शकता, मुगाच्या डाळीचे मुगलेट, आणि ते पण पनीर घालून. तर त्याच्यामध्ये इथे आपण कांदा आणि मी टोमॅटो घालून घेते. एक मध्यम आकाराचा कांदा आणि मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालून घेतले. थोडीशी मी सिमला मिरची घातलेली आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे आणि भरपूर सगळी कोथिंबीर मी घालून घेते. आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट घालू शकता. आणि चिमूटभर हिंग. आणि त्याशिवाय मी इथे 1 टेबलस्पून भरून तांदळाचं पीठ घालून घेते. त्यामुळे आपण हे जे मुगलेट बनवणार आहोत ते बाहेरनं असे छान कुरकुरीत तयार होते. मिश्रण व्यवस्थित 1-2 मिनटं छान ढवळून एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी इडलीच्या पिठाप्रमाणे आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. तेवढाच थिकनेस ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. आता हे जे मुगलेट आहेत ते फुलण्यासाठी मी इथे अर्धा चमचा इनो घालून घेते. इनोचं जे छोटं पॅकेट होतं त्यातलं मी अर्धं इथे घालून घेतलेलं आहे. त्यामुळे अगदी हे जे मुगलेट आहेत ते अगदी लुसलुशीत तयार होतात. परत एकदा फेटून घेऊया. तर इथे आता मुगलेट करण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे, हे जे मुगलेट आहेत ते मला हे छान पॅन मिळालेले ॲमेझॉनवर. त्याच्यामध्ये 4 छोटे छोटे कप्पे आहेत, त्यामुळे छोटे छोटे असे मुगलेट मी तयार करते. तर हे त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया आणि ते छानपैकी ग्रीस करून घेऊया. आणि हे मुगलेट आहेत ते आपल्याला मंद गॅसवरच करायचे आहेत, त्यामुळे ते आतपर्यंत छान शिजतात. तर याच्यामध्ये आता आपण हे मिश्रण घालून पसरून घेऊया. जास्त जाड घालायचं नाही आहे. 1 सेंटीमीटर एवढा थिकनेस ठेवून आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर असं पॅन नसेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅनवर छोटे छोटे असे मुगलेट करू शकता, त्यामध्ये पण छान होतात. आता मी इथे पनीरचे छोटे छोटे क्यूब्स करून घेतले, ते मी वर लावून घेते. त्यामुळे ते दिसायलाही छान दिसतात आणि वर पनीर असल्याकारणाने लहान मुलांना देखील ते खायला मजा येईल, आवडीने खातील ते. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंट्स करून कळवा. हे पनीर थोडे स्पायसी व्हावे म्हणून मी थोडं त्याच्यावरती मीठ घालून घेते
आणि फ्रेश काळी मिरीची पावडर घालून घेते, कारण प्लेन पनीर एवढे टेस्टी लागणार नाही. हे वर घातल्यावर अजून ते छान चवदार असा स्वादिष्ट असा नाश्ता आपला हा तयार होतो. आता हे आपल्याला झाकण ठेवून आपल्याला एक 4 ते 5 मिनटं शिजू द्यायचे. गॅस मंदच ठेवायचे. एक 3 मिनटं झालेली आपण बघूया. वरनं मिश्रण छानपैकी सुकत आलेले आहे. वरनं मी आता त्याच्यावरती थोडं तेल घालून घेते, कारण आपल्याला ते उलटून घ्यायचे, त्यामुळे खालनं ते लागणार नाहीत. उलटून बघूया. मला वाटतं अजून मध्ये ते मिश्रण थोडं कच्चं राहिलेलं आहे, त्यामुळे ते सुटत नाही आहे. त्यामुळे अजून मी 2 मिनटं ते शिजवून घेते. 2 मिनटानंतर बघूया. छान हे जे मुगलेट आहेत ते खालनं छान भाजले गेलेले आहेत, व्यवस्थित खालनं निघत आहेत. ते आता उलट करून घेऊया. परत झाकण ठेवून मी ते हे 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करा आणि कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि अशा सरळ सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी रेखाज मराठी किचनला फॉलो करा. तर इथे मी परत हे जे मुगलेट आहे ते कवर करून ठेवत आहे. माझ्याकडे स्क्वेअरमध्ये त्या भांड्यावरती झाकण नाही आहे, त्यामुळे मी हे राऊंड झाकणच ठेवलेले आहे. 2 मिनटं झालेले आहेत. आपण बघूया. अगदी सहजपणे अलगदपणे निघतं आहेत. आणि तुम्ही बघू शकता पनीर पण अगदी छान शिजलं गेलेलं आहे, भाजलं गेलेलं आहे आणि दिसायला पण फार सुरेख दिसतं आहे. आणि खायला पण हे मुगलेट खूपच छान लागतात. त्याशिवाय भरपूर प्रोटीन्स आणि सालवाली मूगडाळ घेतल्यामुळे ते त्याच्यामध्ये फायबरचं पण प्रमाण आहे. किंवा तुम्ही इतर भाज्या पण त्याच्यामध्ये घालू शकता. मेथी घालू शकता, गाजर घालू शकता, पालक घालू शकता. त्यामुळे अजून असं हे हेल्दी असे हे मुगलेट तयार होतील. तर हे मुगलेट जे आहेत ते तुम्ही खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर, टोमॅटो केचपबरोबर तुम्ही सर्व करू शकता. तर मी हे टोमॅटो केचपबरोबर सर्व करत आहे. तेवढ्या एका पेलाभर मूग डाळीमध्ये 8 असे होतात. तर मी दुसरी बॅच पण इथे करत ठेवलेली आहे. इथे टोमॅटो केचपबरोबर हे सर्व करत आहे. एक इथे मी मुगलेट तुम्हाला तोडून दाखवते. अगदी आतपर्यंत मिश्रण छान शिजलं गेलेलं आहे. आत अगदी मऊ आणि बाहेर थोडे असे क्रिस्पी असे हे मुगलेट तयार होतात. पनीर पण छान भाजले गेलेलं आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.